नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. महावितरणमार्फत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑलरेडी याची जाहिरात आलेली होती, परंतु ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या डेट आल्या नव्हत्या, अर्ज सुरू झाले नव्हते. तर आता अर्ज सुरू झाले, तर ऑफिशियल वेबसाईटवरती त्याची लिंक त्यांनी दिलेली आहे. IBPS कंपनीमार्फत तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जागा कुठल्या आहेत, त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे, फीज किती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी जे आहे, ज्याला आपण महावितरण असं म्हणतो, आणि हा परमनंट जॉब असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लार्क्स अकाउंट्समध्ये मित्रांनो. याच्यासाठी 468 जागा आहेत. पहा, तुमच्या कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला वॅकेन्सी पाहायला भेटतील. या सर्व जाहिरातीच्या PDF फाईलचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा मित्रांनो, महावितरणमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क जे अकाउंट्सचं पद आहे, ह्याच्यासाठी मित्रांनो तुमचा पहिल्यांदा 3 वर्ष या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, आणि 3 वर्ष तुम्ही समाधानकारकरित्या कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं की तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पुढं परमनंट केलं जाणार आहे. तर याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे तुमची? पहिल्या BCom असेल, BMS असेल, BBA असेल, किंवा त्यासोबत तुमची MSCIT झालेली आहे. तर एक्सपिरियन्सची वगैरे इथं गरज नाही. BComवाले जे अकाउंट्समधून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी चान्स असणार आहे. त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. BCom, BMS किंवा BBA झाले त्यांच्यासाठी. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 वर्षानंतर परमनंट केलं जातं. या ठिकाणी पाहू शकता, 3 वर्षे तुम्हाला 19,000 पासून 21,000 पर्यंत एवढा पेमेंट असतो. 3 वर्षानंतर तुमचं या ठिकाणी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट संपतं आणि तुम्हाला परमनंट रोलवरती या ठिकाणी घेतलं जातं, ज्यामध्ये 29,000 पासून ते 72,875 पर्यंत तुमचं नंतर सॅलरी राहतो, आणि प्लस सर्व शासकीय भत्ते वगैरे तुम्हाला भेटत राहतात. तर ही जी पदभरती होते मित्रांनो, याच्यासाठी तुमची वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत आहे, आणि याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे. आता तुम्हाला मित्रांनो याचं सिलेक्शन कसं होणार आहे? तर तुमची 120 मिनिटाची 130 क्वेश्चनची आणि 150 मार्क्सची परीक्षा होईल, ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे टेक्निकल क्वेश्चन 50 असतील, जे 110 मार्क्सला. त्यानंतर जनरल नॉलेज, रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतील. याच्यामध्ये मित्रांनो 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर याच्यासाठी फीज जी असणार आहे मित्रांनो, ती खुल्या प्रवर्गासाठी ₹500 प्लस GST आहे, आणि या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 250 प्लस GST. तर हे लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट्स ह्या पदासाठी झालं. ही पहिली जाहिरात जी आहे. त्याच्यानंतर दुसरी जाहिरात आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी 5,347 पदांची, जे की मित्रांनो विद्युत सहाय्यक हे जे पद आहे ते भरलं जातं आहे महावितरणमधलं. तर विद्युत सहाय्यक पदासाठी देखील 3 वर्षे तुमचं कंत्राटी काम असणार आहे. त्यानंतर तुम्हाला परमनंट तंत्रज्ञ या पदावरती केलं जाईल. तर तुमच्या कॅटेगरीनुसार पाहू शकता, ही 5,347 जागांची पदभरती होते. प्रत्येक कॅटेगरीला जागा आहेत. महिला उमेदवारांसाठी देखील या ठिकाणी जागा आहेत. खेळाडू असतील, सामाजिक समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी जागा आहेत. शैक्षणिक पात्रता जर पाहिली आपण, तर तुम्ही 12वी पास पाहिजेत, प्लस तुमचं मित्रांनो वीजतंत्री, तारतंत्री याच्यामधून तुमचं व्यवसाय प्रशिक्षण किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळाची तुम्ही 2 वर्षाचं पदविका असेल, वीजतंत्री तारतंत्री अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे, ज्याला आपण ITI वगैरे असं म्हणतो. याच्यामध्ये 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे, प्लस तुमचं गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला वयामध्ये सूट देखील आहे. तर याच्यामध्येही तुम्हाला मित्रांनो 3 वर्षे तुम्हाला 15,000 पासून 17,000 पर्यंत पेमेंट भेटणार आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला समाधानकारकरित्या तुमचं कंप्लीट झालं कॉन्ट्रॅक्ट की तुम्हाला या ठिकाणी तंत्रज्ञ या पदावरती परमनंट केलं जातं, ज्यामध्ये 25,880 पासून ते 50,835 पर्यंत तुम्हाला पेमेंट असतो, प्लस सर्व शासकीय भत्ते वगैरे तुम्हाला भेटतात. त्याच्यानंतर या पदासाठी तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस सेम अकाउंटचं जे पद आहे, क्लर्कचं जे पद आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी होते. त्याच्यासाठी देखील सेम पहा, अशा पद्धतीने फक्त प्रोफेशनल नॉलेज जे आहे या पदाविषयी विचारलं जाईल, टेक्निकल क्वेश्चन्स तुम्हाला. बाकी मग सामान्य अभियोग्यता, ज्याला आपण जनरल ॲप्टिट्यूड म्हणतो, रिझनिंग म्हणतो, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतो, मराठी लँग्वेज, हे सर्व सेम असणार. 120 मिनिटाची परीक्षा आहे. याला देखील 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर या पदासाठी विद्युत सहाय्यक या पदासाठी तुम्हाला फीज किती असेल ऑनलाईन अप्लाय करायसाठी? खुल्या प्रवर्गाला 250 आणि राखीव प्रवर्गासाठी 125 प्लस GST एवढी फीज असेल, आणि तुमची IBPS ही कंपनी परीक्षा घेते. त्यानंतर अजून एक तिसरी जाहिरात आहे, ती म्हणजे या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी, ज्यामध्ये 281 जागा आहेत. अजून एक इंजिनियरची जाहिरात आहे, सिव्हिल वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. सर्व जाहिरातीचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तर बघा, 1 मार्चला मित्रांनो या ठिकाणी ही जी फॉर्म भरायची लिंक आहे ती इथं ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेली आहे. ही IBPSची अशा पद्धतीने तुम्हाला लिंक ओपन होईल. याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. क्लोजिंग डेट जी असणार आहे 20 मार्च 2024 असणार आहे. 20 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. तर तुम्ही या सर्व पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं आहे तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो विविध पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत. जसं की आरोग्य भरती, ज्यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्य सेविका यासाठी हवं असेल तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्न, हे TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तकं आहेत. तुम्ही आरोग्य विभाग पदभरतीसाठी वापरू शकता. आणि सध्याची 2024ची जी 17,000 पदांची मेगा भरती आहे पोलीस भरती, त्यासाठी पुस्तक हवं असेल तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेले आहेत, तर तेही त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. आणि मित्रांनो, सध्याची तुमची महावितरणची पदभरती असेल, कारागृह विभागाची पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा इतर कुठलीही सरळ सेवेची महानगरपालिकेची पदभरती असेल, त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय कंपल्सरी विचारला जातो GS, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञानासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार आतापर्यंत 400+ ज्या प्रश्नपत्रिका घेण्यात आल्यात, त्यामधून GS GKचा प्रश्न जे आहेत ते सामान्य ज्ञानचे याच्यामध्ये वन लाईनर स्वरूपामध्ये तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत. तर GS मध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक त्यांचं वापरू शकता, TCS IBPS पॅटर्नचं, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. त्याचबरोबर ग्रामसेवकसाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर ग्रामसेवक या पदासाठी तयारी करण्यासाठी IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच, हे देखील त्यांची पुस्तकं आहेत. आणि मित्रांनो, वाहन चालक, जसं की पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद असेल त्याच्यासाठी देखील वाहन चालकाच्या नियमाविषयी प्रश्न असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर सचिन कुरुंसर लिखित वाहन चालक भरती विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि SSC GDची मित्रांनो तुम्ही तयारी करताय, मराठीमधून पेपर होतो त्याचा, तर त्याच्यासाठी देखील मराठी माध्यमातून त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रश्नपत्रिका संच त्यांनी मराठीमधून दिलेला आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान विषयाचं देखील SSC GDचे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्हाला कुठल्याही परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.